स्टार्टर असो किंवा मेन कोर्स, मशरूम आणि बेबीकॉर्नची एक जबरदस्त रेसिपी आज आपण बघणार आहोत. अशी रेसिपी जी तुम्हाला हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही. घरी असलेल्या साहित्यापासून अवघ्या 10 मिनिटात ही रेसिपी बनवली जाते. सुट्टीचा दिवस असो, घरात पाहुणे येणार असतील आणि काहीतरी वेगळं स्टार्टर बनवायचं असेल तर ही रेसिपी त्याच्यासाठीच आहे. आणि जर ऑफिसमध्ये काहीतरी वेगळं घेऊन जायचं असेल, रोजच्या भाजीपेक्षा काहीतरी मस्त चमचमीत, त्याकरिता सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे. सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ते सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. मशरूम कॉर्न बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला मशरूम लागणार आहेत. तर इथे बघा वाडगाभर मशरूम आहेत, म्हणजे बाजारात जो मोठा एक पॅकेट मिळतो तोच पॅकेट मी घेतलेला आहे. तर साधारण तुम्ही मोजू शकता 12 ते 15 असतात आणि साईज कमी जास्ती असते. फक्त फ्रेश घ्यायचे, चिकट वगैरे झालेले मशरूम घ्यायचे नाही आहेत आणि मधला जो देठ असतो तो काढून घ्यायचा आहे. आपल्याला इझिली निघतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चॉप करून घेऊ शकता, उभे लांबे कापून घेऊ शकता. पर्सनल चॉईस आहे. मी अखंड ठेवणार आहे. फक्त मधला जो देठ आहे ते काढला आहे आणि या देठाचे आपल्याला बारीक तुकडे करायचे आहेत, म्हणजे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. म्हणजे काहीही वेस्ट करायचं नाही आहे. फक्त व्यवस्थितपणे आधी धुवून घ्यायचे आणि नंतर चॉप करायचे. तर इथे बघा बारीक चॉप करून घेतलेले आहेत. आता एक वाटण तयार करायचं आहे. याच्यानेच टेस्ट वाढणार आहे. तर बघा वाटीभर कोथिंबीर घ्यायची आहे, त्याचबरोबर वाटीभर पुदिना आणि किती तिखट हवं आहे तुम्हाला अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 आणि लसणाच्या पाकळ्या साधारण 7 ते 8. फक्त आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत, म्हणजे कोर्स ग्राइंड करून घ्यायचे आहेत. ठेचा तयार करायचा आहे इन शॉर्ट. हे बघा झालं आहे ना. याच्यानेच सगळी टेस्ट वाढणार आहे मंडळी. तर हिरवा मसाला तयार आहे. तर चला कढईमध्ये तेल घेऊया. तर 2 चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे हिरवा वाटण आपण तयार केलेलं आहे ते आधी परतून घ्यायचं आहे. खूप जास्ती परतून घ्यायचं नाही आहे. लो ते मीडियम फ्लेमवर साधारण मिरचीचा तिखटपणा निघेपर्यंत, म्हणजे साधारण अर्धा ते 1 मिनिटासाठी तेल हलकंसं सुटेपर्यंत. तर इतपत परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. तर तुम्ही बघू शकता घट्ट दही आहे. 3 चमचे दही घ्यायचे आहे. याच्यामध्ये आपण टमॅटो घालणार नाही आहोत, लिंबू पिळणार नाही आहोत, पण दहीची चवच काय वेगळी लागणार आहे. बिर्याणीसाठी जो हिरवा मसाला आपण तयार करतो सेम तसंच होणार आहे. तर दही इतपत परतून घ्यायचं आहे जेपर्यंत त्याचा रंग या प्रकारे पाण्यासारखं होत नाही तिथपर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत मशरूम आणि बेबीकॉर्न. बेबीकॉर्न इथे मी 4 घेतलेले आहेत आणि त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करू शकता, पण एका कॉर्नचे मी साधारण 3 ते 4 केलेले आहेत. घातल्यानंतर या प्रकारे परतून घ्या आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर झाकण देऊन आता लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे. मशरूम खूप जास्ती पाणी सोडतं, म्हणून पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे. ॲटोमॅटिकली ते पाणी सोडेल आणि त्याच पाण्यामध्ये ते व्यवस्थितपणे शिजतील आणि या प्रकारे श्रिंक होतील. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता छानपैकी श्रिंक झालेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत. बेबीकॉर्न सॅलडमध्ये खाल्लं जातं, म्हणून हलकेसे कच्चे त्यांना सुद्धा ठेवावं लागतं. पूर्णपणे गळेपर्यंत आपण शिजवत नाही. आता याच्यामध्ये चॉप केलेले जे देठ आहेत ते घालायचे आहेत. 1 ढोबळी मिरची आणि 1 कांदा या प्रकारे मोठे तुकडे करून आपण घातलेले आहेत. आता हे सुद्धा मिक्स करून घ्या. हे सुद्धा खूप गळेपर्यंत शिजवायचे नाही आहेत, क्रंची ठेवायचे आहेत. पण जसे की एकदम ड्राय आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे नाही आहे, म्हणून पाण्याचा हबका थोडासा मारायचा आहे आपल्याला. हबका मारल्यानंतर झाकण देऊन पुन्हा फक्त 5 मिनिटं शिजवायचे आहे, कारण भाज्या क्रंची ठेवायच्या आहेत आपल्याला. आणि 5 मिनिटानंतर मंडळी आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत टेस्ट मेकर आणि ते आहे चीज. 2 चीज क्यूब घेतलेले आहेत ग्रेट करून. ते आता याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. चीज घातल्यानंतर याची चव 100 पटीने वाढणार आहे. एकदम चीझी मशरूम आपल्याला खायला मिळणार आहे मंडळी. म्हणून इथे चीज ग्रेट करून घातलेला आहे. ग्रेट करून घातल्यामुळे त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती तशीच राहते. तुम्हाला हवं असेल तर चीज स्प्रेड घालू शकता, पण ते खूप अशी वॉटरी होणार, पाण्यासारखं होईल आणि तसं आपल्याला नको आहे. तर मंडळी फक्त मिक्स करायचं आहे आणि सर्व करायचं आहे. गरमागरम ही डिश एन्जॉय करा, कारण याच्यामध्ये आपण चीज घातलेला आहे, सध्या मेल्ट झालेला आहे. थंड झाल्यानंतर
चीजची चव हलकीशी बदलते, म्हणजे मजा येत नाही इन शॉर्ट. म्हणून जर तुम्हाला पुरेपूर मजा घ्यायची असेल तर असंच गरमागरम सर्व करा आणि संपून टाका. ही रेसिपी मंडळी नक्कीच ट्राय करा, सगळ्यांना आवडेल याची गॅरंटी. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.